हॅलो फ्रेंड्स, मैत्रिणींनो. आज बघा आम्ही काय केलंय. आज आम्ही कापलाय कोंबडा. हा कोंबडा कापलाय मत्स्यवाला. आज आहे आमुषा म्हणून कापलाय आणि तो कोंबडा आहे खूप निवार. कापल्या जाईना. फायनली आता ते चिरून झालेलं आहे. आणि आता चिरून झाल्यानंतर त्याला पुढची प्रोसेस. आता त्याच्यामध्ये टाकत आहे हळद. छानपैकी हळद टाकल्यानंतर आता टाकत आहे मीठ पण असं छान टाकून घेतलेलं आहे. आणि आता ते हळद मीठ चांगलं स्वच्छ लावून एकदम छान असं मॅरिनेट करायला ठेवायचं जरा वेळ. आणि आता तोपर्यंत ते चांगलं भिजत आहे. तोपर्यंत मी आता बघा छानपैकी असं हळद मीठ लावून झालेलं आहे. कुकर ठेवलेला आहे. आता मध्ये कांदा लाल करायला ठेवलेला आहे. आता कांदा लाल करून होस्तोर तोपर्यंत इकडं मी वाटण काढत आहे. बघा कांदा छान लाल करून घेतला आहे दुसरा वाटणाचा. छानपैकी कांदा लाल करून घेतला. आणि आता डाळ भाजत आहे. हरभऱ्याची डाळ टाकत असतो आम्ही मटणाला. आता हरभऱ्याची डाळ पण छान अशी भाजून घ्यायची लालसर कलरवर. छान अशी भाजून घेतल्यानंतर ते खूप सुंदर असा भाजीला कलर पण येतील. आणि डाळ भाजून घेतलेली, खोबरं चिरून भाजले आणि आलं लसूण पेस्ट घेतली आणि कोथिंबीर, हे सर्व जिन्स चांगल्या भाजून घेतल्यात. नंतर इकडे मटण शिजायला टाकले कुकरला. आणि आता ते छानपैकी मटण शिजत आहे. मटण शिजून झाले तोपर्यंत मी इकडं वाटण सगळं भाजून घेतले. आणि आता वाटण भाजून घेतले. मटणावर कुकरवर जरा ताटली ठेवली वाफलायला. आणि आता ते शिजत आहे. तोपर्यंत मी इकडे वाटण वाटायला घेतले. आता वाटण वाटले सगळे. आणि वाटण वाटल्यानंतर आता आली फोडणीची बारी. मटण शिजून झाले. आता बघा फोडणीला पातेलं ठेवलं, त्याच्यात तेल टाकले. नंतर हे थोडंसं मी बाजरीचं पीठ टाकत असते. बाजरीचं पीठ टाकले. ते पीठ छान असं बाजरीचं तेलात चांगलं खमंग होस्तर भाजून घ्यायचं. त्यांनी भाजीला चव येते आणि टेस्ट येते. खूप छान मटण भाजी होती. नंतर ते वाटलेलं वाटण, खोबरं आलं लसूण हरभऱ्याची डाळ कांदा सर्व जिन्नस बारीक वाटून त्याच्यामध्ये टाकले. आणि ते छान असं खाली मसाला लागोस तर परतून घ्यायचा. छान परतून घेतलाय. आणि कांदा मसाला लाल तिखट हे मसाले सगळे टाकलेले आहेत. आणि पहा आता ही झणझणीत रस्सा भाजी तयार कोंबड्याची. बघा किती सुंदर अशी कोंबड्याची भाजी झालेली आहे. वाह, काय टेस्ट आहे, काय तर्री आहे बघा. आणि आता फायनली मी हे ताट करून घेतले. बघा बाजरीची भाकरी कांदा लिंबू रस्सा भाजी आणि सूप आणि भात, हे ताट मी बनवले. आणि आता हे खूप छान असं ताट बनवले. आता जेवायचं. पण ताट बनवून ठेवले. आणि बघायची रस्सा भाजी खूपच सुंदर झाली. एकदम तर्रीबाज तरतरीत एकदम रस्सा भाजी छान. या खायला.